ब्रेकिंग न्यूज। चांदशेली येथे भीषण अपघात, मोटरसायकल ट्रक समोरासमोर धडक, तरुणाचा जागीच मृत्यू। शहादा तालुक्यातील चांदशेली परिसरातील मित्तल जिनिंगजवळ शनिवारी सकाळी सुमारे 9 वाजण्याच्या सुमारास झालेल्या भीषण अपघातात एका तरुणाचा जागीच मृत्यू झाल्याची दुर्दैवी घटना घडली। मोटरसायकल आणि ट्रक यांच्यात समोरासमोर झालेल्या जोरदार धडकेत हा अपघात झाला। मृत तरुणाचे नाव किरण शिवाजी पाटील असे असून तो घटनास्थळीच ठार झाला। अपघात इतका भीषण होता की मोटरसायकलचा चक्काचूर झाला असून परिसरात काही काळ तणावाचे वातावरण निर्माण झाले होते। मिळालेल्या माहितीनुसार संबंधित ट्रकचा क्रमांक RJ11GA 8669 असा आहे। अपघाताची माहिती मिळताच स्थानिक नागरिकांनी घटनास्थळी धाव घेत मदत कार्य सुरू केले। मात्र किरण पाटील यांना वाचवण्यापूर्वीच त्यांचा मृत्यू झाला होता। या घटनेची माहिती मिळताच पोलीस घटनास्थळी दाखल झाले असून पंचनामा करून पुढील तपास सुरू केला आहे। अपघाताचे नेमके कारण अद्याप स्पष्ट झाले नसून ट्रक चालकाविरुद्ध गुन्हा दाखल होण्याची शक्यता व्यक्त केली जात आहे। दरम्यान किरण पाटील यांच्या निधनामुळे ब्राह्मणपुरी परिसरात शोककळा पसरली आहे। त्यांच्या पश्चात आई-वडील, 2 बहिणी आणि 2 वर्षाचा चिमुकला असा परिवार आहे। कुटुंबाचा एकमेव आधारस्तंभ हरपल्याने हळहळ व्यक्त केली जात आहे। या अपघातामुळे पुन्हा एकदा रस्ते सुरक्षेचा प्रश्न ऐरणीवर आला असून वाहन चालकांनी वेग मर्यादा आणि वाहतूक नियमांचे काटेकोर पालन करण्याची गरज अधोरेखित झाली आहे। सलाउद्दीन लोहार, नंदुरबार, न्यूज 24। संजय मराठे, ब्राह्मणपुरी। जसं ऍक्सिडेंटचे माहित पडल्यानंतर मित्तल जिनिंग जवळ ऍक्सिडेंट बघितल्यानंतर तो आमच्या मित्राचाच भाचा होता। तर काय नाव होता त्याच्या? किरण शिवाजी पाटील। कुठून येत होता ना कुठे जात होता? शहाद्याकडनं येत होता आणि खेत्याकडनं ट्रक जात होता। समोरासमोर ऍक्सिडेंट झाला। त्या जागेत मृत्यू झाला? जागीच मृत्यू झाला त्याचा। मग नंतर पोलीस वगैरे आले, त्यांनी पंचनामा केला। त्याच्या परिवारात कोण कोण किती जण? एक मुलगा आहे, तो एकटा कमवणारा तोच होता आणि त्याचे वडील आहे शिवाजी पाटील। आणि त्याला म्हणजे मुलगा मुलगी हा एक मुलगा आहे त्याला, त्याची बाई 2 वर्षापूर्वी वारली। हो। आणि घरात अजून करणारा कोणी नाही, एकटाच मुलगा तो कमवणारा होता आणि त्याचे म्हातारे आई वडील आहे, त्याचे वडील समोरच आहे। गावकऱ्यांना आम्हाला सर्वांना माहित पडल्यानंतर पोलीस पंचनामा झाला। पोलिसांनी त्याला गाडीत टाकून दवाखान्यात घेऊन गेले। त्याला पुढचे तपास पोलीस करतील आणि प्रशासनाकडनं त्याला गरीब मुलाला त्याच्या आई वडिलांना मदत व्हावी ही अपेक्षा आम्ही गावकरी करतो। अशाच घडामोडींचा आढावा घेण्यासाठी आजच आपले YouTube चॅनलला सबस्क्राईब करा।